सेतू अभ्यास ब्रिज कोर्स चाचणी क्रमांक 1 कशी सोडवावी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका वर्ग 5वी पहा स्पष्टीकरणासह। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करा। विषय मराठी। सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 1 विषय मराठी इयत्ता 5वी। विद्यार्थ्यांनी ही चाचणी सोडवायची आहे। एकूण 10 गुणांची ही चाचणी आहे। तुम्हाला मी एक एक प्रश्न समजून सांगतो। प्रश्न क्रमांक 1, दवाखान्यात रुग्णाची सेवा करणाऱ्या नर्सला तिच्या कामाविषयी विचारता येतील असे 2 प्रश्न सांगा व लिहा। तुम्ही 2 प्रश्न नर्सला कोणते विचारू शकता ते प्रश्न तुम्ही लिहून काढायचे आहेत। प्रश्न क्रमांक 2, माझी सायकल शिकताना झालेली गंमत फजिती या विषयावर तुझा अनुभव सांगा। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य ओळखून पुन्हा लिहा। काय सुरेल गातो तो? आज सोमवार आहे। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? यामध्ये प्रश्नचिन्ह असलेले वाक्य ओळखून तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह निवडून लिहायचं आहे। त्यामध्ये पहिला आहे प्रश्नचिन्ह, नंतर उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्य आहे पहा, किती सुंदर होता तो मोर। शशी, सोम, इंदू ही चंद्राची नावे आहेत। यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह, कॉमा किंवा उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे या वाक्यामध्ये। ठीक आहे। विरामचिन्ह निवडून लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दांचे मोठ्याने वाचन कर। महाराष्ट्र, स्वच्छता, नक्षत्र, शिष्यवृत्ती, समुद्र, हिरव्या, डॉक्टर अशा पद्धतीने मोठ्याने वाचन करायचं आहे। प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्य मोठ्याने वाच। जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू। हे वाक्य वाचायचं आहे असं तुम्ही। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालील बातमी वाचा व ती कोणत्या ठिकाणची आहे ते सांगा। गुण 1, ही बातमी वाचून तुम्हाला त्याचं ठिकाण सांगायचं आहे। आता आपण प्रश्न क्रमांक 8 पाहू। प्रश्न क्रमांक 8, पुढील विनोद वाचा व हा संवाद कोणामध्ये झाला ते सांगा। मावशी, अरे राजू, मोटारीने तुला धडक दिली म्हणे। हा विनोद तुम्ही वाचायचा आहे आणि हा संवाद कोणामध्ये झाला ते सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 9, खालील कविता वाचा व पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये शोधा। हिरव्या राणी शुभ्र ससे, सस्यांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल। ही कविता वाचायची आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे सांगायची आहे। शुभ्र या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? शुभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे। पांढरा आहे का ससा आहे का लाल यापैकी एक। आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्यात कोणत्या झाडाविषयी सांगितले आहे? हे वाक्य वाचून तुम्ही ओळखून लिहायचं आहे, सांगायचं आहे। विषय गणित। सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 1 विषय गणित। विद्यार्थ्यांनी तिथे नाव लिहायचं आहे। त्यानंतर सूचना वाचा। प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल। प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या कडेने पेन्सिल फिरवली तर कागदावर वर्तुळाची आकृती मिळेल?
तुम्हाला या चौकोनामध्ये पर्याय क्रमांक लिहायचा आहे. माचीची पेटी, 1 रुपयाचे नाणे, का कंपास पेटी, का पुस्तक. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, दिलेल्या आकृतीत बाणाने वर्तुळाचा कोणता भाग दर्शवला आहे? त्या भागाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3, दिलेली संख्या अक्षरात अचूक लिहायची आहे. ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या गटात एकूण किती समसंख्या आहेत ते तुम्हाला चौकोनामध्ये लिहायचं आहे. 4, 5 किती असतील ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील अंक व त्यांची स्थाने दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार कर व अचूक संख्या लिही. पहा 3 शतक, 9,000 आणि 9 दशहजार ही अंक आणि त्यांची स्थाने आहेत. तुम्ही त्याच्यानुसार संख्या अचूक लिहून काढायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, उभ्या मांडणीने बेरीज कर. खाली उभी मांडणीमध्ये चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार ही मांडणी केलेली आहे. तुम्हाला आडव्या मांडणीतील बेरीज इथे उभ्या मांडणीमध्ये करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, इथे वजाबाकी करायची आहे. आडव्या मांडणीमध्ये वजाबाकी दिलेली आहे. खाली तुम्हाला उभ्या मांडणीमध्ये वजाबाकी करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, गावाने शाळेला 35,680 रुपयाचे टॅब आणि 44,150 रुपयाचा एक संगणक भेट दिला, तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती? तुम्हाला हे शाब्दिक उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, ग्रंथालयात 3,546 कवितांची, 5,364 गोष्टींची व 815 नाटकाची पुस्तके आहेत. नीताने या सर्व पुस्तकाची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली, तर ती संख्या कोणती असेल? तुम्ही शोधायची आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 10, सोहेलने 6,412 रुपयाला बियाणे विकत घेतले व 6,900 रुपयाला खत विकत घेतले, तर त्याचा बियाणापेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला ते तुम्हाला सोडवायचं आहे. अशा पद्धतीने प्रश्न सोडवून काढा. विषय इंग्रजी. ब्रिज कोर्स टेस्ट 1 इयत्ता 5वी इंग्रजी. त्यामध्ये पहा पहिला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ वन ऑर मेनी. वन किंवा मेनी यापैकी योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन 1B, यूज द करेक्ट लेटर फ्रॉम द ब्रॅकेट अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. कंसातील योग्य अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. कंसातील योग्य अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2A, मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2B, लिस्ट द नेम ऑफ द एनी 4 बॉडी पार्ट्स. शरीराच्या कोणत्याही 4 अवयवाची नावे तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायची आहेत. क्वेश्चन 3A, राईट द मिनिंगफुल वर्ड्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग लेटर्स. खालील प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारा अर्थपूर्ण शब्द तुम्हाला लिहायचा आहे. PBCM या अक्षरापासून सुरू होणारा अर्थपूर्ण शब्द. समजा P फॉर पॅरेट तुम्ही लिहू शकता अशा पद्धतीने.
त्यानंतर क्वेश्चन 3B, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. खालील शब्दांना यमक जुळणारे शब्द लिहा. बोट, कोट असं लिहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. इतर 3 शब्दांना सुद्धा अशा पद्धतीने यमक जुळणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 4B शेवटचा, चूज वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप अँड फ्रॉम 3 मिनिंगफुल सेंटेन्सेस. प्रत्येक गटातून एक शब्द निवडून 3 अर्थपूर्ण वाक्य तयार करा. म्हणजे या 3 गटातून तुम्हाला एक शब्द घेऊन तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. थोडक्यात एक मी तुम्हाला सांगतो. आता आपण घेऊया आय प्ले गेम्स. ठीक आहे, अशा पद्धतीने. वी रीड्स अ बुक अशा पद्धतीने तुम्ही 3 वाक्य तयार करायची आहेत. विषय परिसर अभ्यास 1. सेतू अभ्यास क्रम चाचणी 1, परिसर भाग 1, इयत्ता 5वी. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यासमोर अशी खूण करा. ठीक आहे, आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यापासून, म्हणजे आता बघा, पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यापासून. कोंबडी अंडे देते, तर तिथं कोंबडीला टिक करता येणार नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर B, वेगळा पर्याय ओळखा. अन्न, वस्त्र, माती, हवा. वेगळा पर्याय ओळखून तिथं समोर लिहायचं आहे. धरण, बोरवेल, हौद, पाणपोई. वेगळा पर्याय लिहून काढायचा आहे. समोर जागा दिलेली आहे. क, सहसंबंध लिहा. पावसाळा, रेनकोट. हिवाळा, हिवाळ्यात काय वापरतो ते लिहायचं. त्यानंतर जास्त पाऊस, तांदूळ. मध्यम पाऊस काय असतं ते लिहून काढायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी पाण्यात विरघळणारे व तरंगणारे पदार्थ वेगळे करा. विरघळणारे पदार्थ, तरंगणारे पदार्थ पाहायचे आणि वेगळे करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3, आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे. अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल ते लिहायचं आहे. पाणी कधी शिळे होत नाही हे तुम्ही सांगू शकता, ते तुम्ही लिहून काढा. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या पिकांसमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ लिहा. आता ज्वारीपासून आपण काय कोणकोणते पदार्थ तयार करतो ते लिहायचं आहे. तांदळापासून कोणकोणते पदार्थ तयार करतो, तुम्ही कोणते पदार्थ खाल्ले ते लिहून काढू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील विधाने दुरुस्त करून लिहा. पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात. आ, चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकावा. ही विधाने दुरुस्त करून तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 6, शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा. सुरुवातीला कोणतं काम करतो आपण ते लिहायचं. सुरुवातीला नांगरणी. अशा पद्धतीने तुम्ही योग्य क्रमाने ती कामे लिहायची आहेत. परिसर अभ्यास 2. परिसर अभ्यास 2, इतिहास विषय, इयत्ता 5वी, सेतू अभ्यासक्रम, पहिली चाचणी. त्यामध्ये एकूण 10 गुणांची चाचणी आहे. पहिला प्रश्न आहे, पहा, किल्ल्याचे चित्र पाहून त्या खालील नाव लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब कोणी लिहिला? हे तुम्ही एका वाक्यात लिहायचं आहे. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न, रायरेश्वराचे देवालय कोठे आहे? प्रश्न क्रमांक 4, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? प्रश्न क्रमांक 5, शिवरायांचा विवाह कोणासोबत झाला?